एकदम युनिक आहे, आता पण ते कधीच बघितलं नव्हतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायब्रोज या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्यासोबत आहे अभिषेक. जर तुम्ही भुलेश्वरचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की अभिषेक कोण आहे ते. तर आज आमचा खूप दिवसापासून प्लॅन चालू होता की कुठंतरी फिरायला जायचं, पण आमचे मित्र काय सक्सेसफुल होऊन देत नाहीत, म्हणून आम्ही आज दोघंच आलो आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो श्री क्षेत्र थेऊर येथील चिंतामणी गणपतीला, जे की अष्टविनायकमधील एक गणपती आहे. तर आज आपली अष्टविनायकची यात्रा सुरू होती असं समजून घ्या तुम्ही. चला तर मग सुरू करूया आजच्या प्रवासाला. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तर पुण्याहून थेऊरच्या चिंतामणी मंदिराकडे जाण्यासाठी सरळ सोलापूर रोडने पुढे जा. लोणी काळभोरच्या पुढे थेऊर फाटा लागेल, तिथून डावीकडे वळा आणि अंदाजे 6 ते 7 किलोमीटर आत गेल्यावर चिंतामणी मंदिर येईल. रस्ता अगदी सरळ असल्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. मंदिराच्या बाजूलाच पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध आहे. पार्किंगसाठी सुमारे 50 रुपये घेतात. तर मित्रांनो, चिंतामणी गणपतीची इथं पोहोचले, गाडी पार्क केली आहे. तुम्ही बघू शकता त्या साईडला मंदिर आहे. आता आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि मग मी तुम्हाला सगळं मंदिराचं फुटेजेस वगैरे दाखवतो. चला. मित्रांनो, इथं चप्पलचं स्टँड वेगळंच आहे. तुम्ही बघू शकता की पिशवी घेऊन आहे ना, इथं चप्पल ठेवायला लागते. एकदम युनिक आहे, आता पण ते कधीच बघितलं नव्हतं. मस्त आहे. मित्रांनो, मंदिरात बसलेलो आहे, आता लाईन इथंच चाललेलं आहे. मंदिराच्या आत वरच्या बाजूला अष्टविनायक गणपतींच्या फोटोंची फ्रेम लावलेली आहे. मित्रांनो, आता दर्शन घेऊन आलोय आम्ही. बाहेर आलेल्या आरती चालू होती, 2 मिनिटासाठी आमचं हे झालं. पण मस्त आहे मंदिर. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर येताच लगेचच महादेवाचं सुंदर मंदिर नजरेस पडते. मंदिराच्या परिसरात श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारकही पाहायला मिळते. तसेच येथे दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे. या ठिकाणी हनुमान आणि काळभैरवनाथ यांच्या मूर्ती एकत्र विराजमान आहेत. बाजूलाच मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा देखील लावलेले आहे. हवं असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मित्रांनो, इथलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही बाहेर जाऊन नाश्ता वगैरे करेल आणि मग घरी जाईल. तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. गाडीतले कवर चांगले, मला कवरचा कलर आवडला. रस्त्याच्या बाजूलाच पाण्याचा सुंदर आणि छोटा तलाव दिसला. खूप छान वाटलं बघून. एकदम अशी गावाकडची आठवण आली. तर मित्रांनो, गाडी लावली, आता जोगेश्वरीला आलो आम्ही. तर मित्रांनो, सकाळ सकाळी हायवेवर आलोय आणि जोगेश्वरीची मिसळ खाणार नाही, ते पण एक पुणेकर असून असं होणं शक्यच नाही.